हे शरीर साक्षात परमेश्वर आहे. साक्षात आपण म्हणतो साक्षात्कार. परमेश्वराचा साक्षात आकार म्हणजे शरीर. जो डोळ्याला दिसत नव्हता तो डोळ्याला दिसू लागला शरीराच्या रूपाने. लक्षात घ्या, एखादा इंजिनियर असतो, सिव्हिल इंजिनियर, तो ज्यावेळेला बिल्डिंग बांधतो तेव्हा त्या बिल्डिंगचा आराखडा पहिला तो डोक्यात निर्माण करतो, मेंदूत निर्माण करतो. मग तो आराखडा कागदावर काढतो आणि मग त्याच्या अनुरोधाने ते बिल्डिंग तयार होतं. लक्षात घ्या, ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तसं आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे एक प्रकारे बिल्डिंग आहे, मंदिर आहे. म्हणून शरीराला मंदिर म्हणतात ना. आणि ह्याचा जो आराखडा जो आहे, तो आराखडा म्हणजे डिवाइन कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी तयार होतो. ज्याला आपण डिव्हिनिटी म्हणतो, दिव्यत्व म्हणतो, डिव्हाइन इंट्युशन म्हणतो, तिथे तो आराखडा तयार होतो आणि शरीर आकाराला येतं. तेव्हा त्या मेंदूमध्ये त्याचा जो आराखडा आहे तो डोळ्याला दिसत नाही, पण ते बिल्डिंग रूपाने जे दिसतं ना ते आपल्या डोळ्याला दिसतं. आणि म्हणून त्या बिल्डिंगकडे पहा, त्याच्या मेंदूमध्ये जो आराखडा होता तो शोधण्याचा कशाला प्रयत्न करता. तसा आज परमार्थामध्ये झालेला आहे. आज परमार्थामध्ये लोक परमेश्वराच्या पाठीमागे धावतात की जो आतापर्यंत कोणाला दिसलाच नाही. मी तुम्हाला एक गुपित सांगतो, परमेश्वर आतापर्यंत कोणालाही दिसला नाही आणि याच्या पुढे तो कोणालाही दिसणार नाही. जर कोणी सांगितलं मला परमेश्वराचा साक्षात्कार झाला, मला परमेश्वर दिसला, तर तो थापा मारतो, एवढं लक्षात ठेवा. खोटं बोलतो म्हणून लक्षात ठेवा. अहो, एक साधं उदाहरण देतो. तुम्ही आता इथे बसलेले आहात, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो. कोणामुळे? इलेक्ट्रिसिटी. या इथे एवढ्या मोठ्या ट्यूब लागलेल्या आहेत, कोणामुळे? इलेक्ट्रिसिटी. या ठिकाणी व्हिडिओ चाललेला आहे, कोणामुळे? इलेक्ट्रिसिटी. आता मला सांगा, ही जी इलेक्ट्रिसिटी आहे आतापर्यंत कोणी पाहिलंय का? इलेक्ट्रिसिटी कोणीही आतापर्यंत पाहिलेली नाही. पण इलेक्ट्रिसिटीचा जो प्रभाव आहे आणि प्रताप आहे तो सगळ्यांनी अनुभवलेला आहे. तो सगळ्यांनी अनुभवलेला आहे. प्रभाव आणि प्रताप लक्षात घ्या, प्रभाव आणि प्रताप. आणि म्हणून ज्याला आपण परमेश्वर म्हणतो तो इलेक्ट्रिसिटी सारखा आहे. तो कधी कोणालाही आतापर्यंत डोळ्याला दिसलेला नाही, याच्यापुढे कोणाला दिसणार नाही. जशी इलेक्ट्रिसिटी आतापर्यंत कोणाला दिसली नाही, याच्यापुढे कोणाला दिसणार नाही, तसं ते आहे. आणि म्हणून परमेश्वर दिसण्याचा विषयच नाही, पण परमेश्वराचा जो प्रभाव आणि प्रताप आहे तो आपल्याला दिसतो. आणि म्हणून परमेश्वराचा प्रभाव आपल्याला अनंत रूपे अनंत वेशे दिसलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू, खून बाणली ऐसी, देखिला देखिला माये, देवाचा देव माये, देवाचा देव, फिटला संदेह, फिटला संदेह, निमाले दुजे पण. या ठिकाणी लक्षात घ्या की ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी देव पाहिला, पण कसा? अनंत रूपे अनंत वेशी. म्हणजे त्यांनी विश्वात देव पाहिला. अनंत रूपे अनंत वेशे जो जगामध्ये प्रगट झालेला आहे त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी देवाला तेथे पाहिला. कुठे? विश्वात पाहिला, विश्वरूपाने. देखिला देखिला माये, देवाचा देव. लक्षात घ्या. हे मी काय सांगतो आहे की परमार्थामध्ये आज जो गोंधळ आहे तो गोंधळ आहे याचं एकच कारण, सांगणारे आणि ऐकणारे दोघेही गोंधळात असतात. त्याचा परिणाम असा होतो की दोघेही गोंधळात पडल्यामुळे जीवनामध्येही गोंधळ निर्माण होतो. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, जीवनाशी संलग्न आहे. म्हणून याला आम्ही जीवन विद्या असं नाव दिलेलं आहे. तेव्हा लक्षात ठेवायचं की परमेश्वराचा प्रभाव आणि प्रताप आपल्याला दिसतोच आहे. प्रभाव सूर्य, चंद्र, समुद्र,
डोंगर, पर्वत, वृक्ष, नद्या, सरोवर, काय 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 सगळ्या रूपाने तोच आहे. आणि एवढी इथे आता माणसं बसलेली आहेत त्या रूपाने सुद्धा तोच आहे. अनंत रूपे अनंत वेशे, अनंत शब्द वापरलाय, इन्फिनिट. त्याची जी रूप आहे ती इन्फिनिट आहे, ती जलचर. ती मासे जर बघितलेत ना, मासे किती आहेत, मासे अनंत आहेत. तुम्ही मोजू शकता समुद्रामध्ये किती मासे आहेत, मोजू शकता? मोजू शकत नाही. हे सगळं अनंत आहे, इन्फिनिट आहे आणि इनकॅल्क्युलेबल आहे, ते मोजता येत नाही. अशा तऱ्हेचं हे संपूर्ण विश्वरूपाने हा परमेश्वर नटलेला आहे, प्रगट झालेला आहे. हा त्याचा प्रभाव आहे, त्याचा प्रताप पण आहे. इलेक्ट्रिसिटीचा आता प्रभाव तुम्हाला दिसतोय, पण त्याचा प्रताप, शॉर्ट सर्किट होतं, आग लागते, शॉक बसतो, हा त्याचा प्रताप आहे. तसं ही परमेश्वरी शक्ती आहे, तिचा प्रभाव आणि प्रताप दोन्ही आहे. तुम्ही जर या इलेक्ट्रिसिटीकडे जर मूर्खपणाने जर जाल तर इलेक्ट्रिसिटी तुम्हाला शॉक देईल, शॉर्ट सर्किट करेल, जाळेल, मारेल, सर्व काही करेल. पण ज्ञानपूर्वक जर तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं जर हाताळणं कराल तर ती इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा देईल. आणि म्हणून नॉलेज इज गॉड, एवढं लक्षात ठेवायचं. आपण परमेश्वर म्हणतो म्हणजे काय? नॉलेज इज गॉड. आणि हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. पण कोण ऐकतो, कोणी पाहतो, कोणी बोलतोय, कोणी ते सांगतच नाही. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र. किती शब्द वापरले बघा. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र. म्हणजे सज्ञानी जर गुरु असेल आणि सज्ञानी जर गुरुपुत्र असेल तर त्याला कळेल की नॉलेज इज गॉड, म्हणजे ज्ञान हे देव आहे आणि अज्ञान हा सैतान आहे. ज्ञान हा देव आहे, अज्ञान हा सैतान आहे. अहो संसारामध्ये सो बघा ना, जे ज्ञानी असतात ते सुखी होतात आणि जे अज्ञानी असतात ते दुःखी होतात. सावकाराची कर्ज वर्षोनवर्ष फिटत नाही. कारण का? तो जो शेतकरी असतो तो सही करतो, आपण कशावर सही करतो हे त्याला ज्ञान नाही. म्हणजे अज्ञान म्हणजे एवढं पराकोटीचं की आपण सही कशावर करतो त्यावर. त्यामुळे पिढ्यानपिढ्या हे शेतकरी सावकाराची गुलाम. हे झालं अगदी पराकोटीचं उदाहरण झालं. एरवी सुद्धा आपल्याला जीवनामध्ये दुःख येतं. याचं कारण का? ह्याचं कारण अज्ञान. अज्ञानातून अंधश्रद्धा, अज्ञानातून अहंकार, अज्ञानातून अभिमान, अज्ञानातून अविचार, अज्ञानातून असूया, अज्ञानातून असमाधान. म्हणजे एक अज्ञान जर असेल तर याच्यातून एवढ्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. आज जगामध्ये ज्या सगळ्या अनिष्ट गोष्टी आहेत त्याचं मूळ कारण अज्ञान, इग्नरन्स, दुसरं काही कारण नाही. आम्ही देवदेव करतो आणि इग्नरन्स घालवतच नाही. काय उपयोग आहे? तुम्ही किती देवदेव केलं आणि तुमच्याजवळ जर शहाणपण नसेल, ज्ञान नसेल, तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. हे लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाला पण नाही. म्हणून नॉलेज इज गॉड. ज्ञान महत्वाचं आहे, शहाणपण महत्वाचं आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणून शरीर हे फार महत्वाचं आहे. आता शरीर हे दिव्य आहे. कधी आपल्या ध्यानात आलंय शरीर हे दिव्य आहे? आपल्या कधी ध्यानात आलंय? अहो, दिव्य या शब्दापासून देव हा शब्द आहे. देव हा शब्द आला कुठून? दिव्य ह्या शब्दापासून देव हा शब्द आलेला आहे. हे शरीर म्हणजे साक्षात देवाचंच रूप आहे, कारण शरीर हे दिव्य आहे. शरीराचा प्रत्येक अवयव दिव्य आहे. अवयव, तुमचे डोळे बघा, कान बघा, नाक बघा, हात बघा, पाय बघा. पण हे दिव्य कधी कळतं? पाय मोडला की पाय दिव्य आहे कळतं. डोळ्याला फूल पडलं आणि दिसेना असं झालं की डोळे दिव्य आहे कळायला लागतं. ऐकू येण्याचं बंद झालं की कान दिव्य आहे कळायला लागतं. हाताला काहीतरी इजा झाली आणि हात चालेना असा झाला की हात दिव्य आहे कळायला लागतं. पोट दुखायला लागलं की पोटाचं महत्व समजतं. अशा तऱ्हेने या शरीराचं महत्व कधी कळतं लोकांना? रोग झाल्यावर.
किंवा शरीराचा एखादा आपला अवयव जर काहीतरी त्याला दुखापत झाली की त्याला महत्त्व कळतं. हे मी का सांगतो आहे की शरीराचं महत्त्व लक्षात घ्या की शरीराला जेवढं चांगलं देता येईल तेवढं द्या. तो त्या देवाला दिलेला नैवेद्य आहे. आणि शरीराला तुम्ही जर दारू, गुटखा, तंबाखू, गर्द अशा घाणेरड्या गोष्टी जर तुम्ही दिल्यात तर या शरीररूपी परमेश्वराचा तो अपमान आहे, ती प्रतारणा आहे, हे लक्षात ठेवा. मग तर परिणाम काय? परिणाम एकच की मगाशी मी सांगितलं प्रभाव आणि प्रताप. हा शरीररूपी या परमेश्वराचा सुद्धा प्रभाव आणि प्रताप आहे की ह्या शरीराला तुम्ही चांगलं द्या तो तुम्हाला सगळं चांगलं देईल, आणि वाईट द्या तो सगळं तुम्हाला वाईट देईल. का शरीर जीवनविद्येने एक फार मोठा शोध लावला की शरीर हा दिव्य कॉम्प्युटर आहे. शरीर म्हणजे दिव्य कॉम्प्युटर, डिवाइन कॉम्प्युटर म्हणजे ह्युमन बॉडी आहे. आणि ह्या ह्युमन बॉडीला तुम्ही जे फीड कराल त्या फिडिंगप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. रॉंग फिडिंग रॉंग रिझल्ट्स, करेक्ट फिडिंग करेक्ट रिझल्ट्स. म्हणून याला फिडिंग काय करायचं ते तू ठरव, म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपलं शरीर हे इट इज डिवाइन इन एव्हरी रिस्पेक्ट. आपलं शरीर जे आहे ना इट इज डिवाइन इन एव्हरी रिस्पेक्ट. शरीर हे सर्वांगाने सर्वार्थाने डिवाइन आहे आणि हे आपल्याला समजत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून शरीराची प्रत्येक अवयव हा डिवाइन आहे, मगाशी मी सांगितलं. आणि इतकंच नव्हे तर शरीराचं मी वर्णन करताना सांगितलं की इट इज ए डिवाइन कॉम्प्युटर. या शरीराला तुम्ही जे काही फिडिंग करता म्हणजे कसं करता? तुम्ही विचार करता, फिडिंग, चिंतन करता, फिडिंग, कल्पना करता, फिडिंग, भावना करता, फिडिंग, अनिष्ट चिंतन करता, फिडिंग. त्याचप्रमाणे तुम्ही इच्छा करता, फिडिंग, तुम्ही बोलता, फिडिंग, तुम्ही करता, फिडिंग. हे सगळं फिडिंग आहे. तुम्ही मनामध्ये कुठले जरी विचार केलेत ना ताबडतोब ते फिडिंग होतं, ताबडतोब. आणि म्हणून ते जे फीड होतं या डिवाइन कॉम्प्युटरला त्याप्रमाणे हा कॉम्प्युटर तुम्हाला रिझल्ट देतो. म्हणून तुमचं जीवन जे आहे तुम्हीच साकार केलेलं असतं. तिथे परमेश्वराचा संबंध येत नाही, तिथे नशिबाचा आणि प्रश्न संबंध येत नाही. त्या ठिकाणी तुम्हीच ते केलं असतं, म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाची शिल्पकार, हे आम्ही सांगतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की शरीर हा जसा डिवाइन कॉम्प्युटर आहे तसा तो डिवाइन टेप रेकॉर्डर आहे. शरीर म्हणजे डिवाइन टेप रेकॉर्डर. आता मला सांगा, साधा जो टेप रेकॉर्डर असतो तो फक्त आवाज टेप करतो, आणि व्हिडिओ जर असेल तर तो दृश्य टेप करतो. म्हणजे आवाज आणि दृश्य हे दोन गोष्टी ऑडिओ आणि व्हिडिओ करतात. पण हा जो टेप रेकॉर्डर आहे तो इतका डिवाइन आहे की तो सगळं ए टू झेड सगळं रेकॉर्ड करतं. केवढं आश्चर्य आहे बघा, एवढं आश्चर्य आहे. ए टू झेड. म्हणजे तुमच्या मनामध्ये जरी बारीक विचार आला ना लगेच तो रेकॉर्ड होतो, लगेच. कळलं की नाही? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ते तुम्हाला रेकॉर्ड केलेलं पुसून टाकता येतं. पण या ठिकाणी जे रेकॉर्ड होतं ते पुसून टाकता येत नाही. म्हणून पुनर्जन्म जो म्हणतो ना आपण, त्याचा संबंध इथे येतो की पुनर्जन्म कसा आहे, काय आहे, की हे जे रेकॉर्डिंग करण्याचं जे काम चाललेलं आहे ते इतकं सुपर्ब आहे आणि इतकं ते अचूक आहे आणि इतकं ते सिक्रेट आहे की ते चाललेलं आहे याची तुम्हाला पत्ता पण नाही आहे. तुम्हाला कोणाला पत्ता? हे सगळं जे चाललेलं आहे इथे रेकॉर्डिंग चाललेलं आहे, तुम्हाला पत्ता आहे? तुम्हाला काही पत्ता नाही. आपण कोणाबद्दलही वाईट चिंतन करतो, मेला तर वाईट होऊ दे, झालं रेकॉर्ड, झालं रेकॉर्ड. देवा त्याचं भलं कर, रेकॉर्ड झालं. काय बघा, नुसतं तुम्ही चिंतन केलं ना तरी ते रेकॉर्ड होतं, बोललात रेकॉर्ड होतं, केलं रेकॉर्ड होतं, नुसती इच्छा केली तरी रेकॉर्ड होतं. आणि हे रेकॉर्ड जे होतं ते पुसून टाकता येत नाही. बरं, हे रेकॉर्ड कुठे होतं सांगता येत नाही.
कुठे होतं सांगता येत नाही. तुम्ही जर सर्जनकडे जा आणि बुवा या ते कुठे रेकॉर्ड झालेलं तर जरा आम्हाला तपासून सांगा, जरा कापून बघा, फक्त रक्त हाड मांस मिळेल, तुम्हाला तिकडे काही मिळणार नाही. काय आश्चर्य आहे बघा. हे जे रेकॉर्ड केलेलं जे आहे ते एका दिवसात नाही, जन्मल्यापासून आतापर्यंत सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. ते मरेपर्यंत रेकॉर्ड. बरं, ते काही पुसून टाकलेलं नाही, ते आपल्याबरोबरच येतं. तो सगळा रेकॉर्ड आपल्याबरोबर येतो. हे सगळं इतकं डिव्हाइन आहे आणि इतकं मिरॅक्युलस आहे की वन कॅनॉट इमॅजिन. आपल्याला जी कल्पना करता येत नाही इतकं ते इमॅजिन आहे. आणि म्हणून ह्याच्यावर खूप काही सांगता येण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळ थोडा आहे म्हणून आपल्याला सांगता येत नाही. म्हणून इट इज ए टेप रेकॉर्डर. आणि हा टेप ऑर्डिनरी नाही, डिव्हाइन. कळलं की नाही? ए टू झेड. म्हणून ह्या टेप रेकॉर्डवर काय टेप करायचं आणि करू द्यायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सांगायचा मुद्दा असा की हे शरीर म्हणजे काय दिव्य आहे. आणि एक सांगतो, हे शरीर म्हणजे डिव्हाइन बँक आहे. हे शरीर म्हणजे डिव्हाइन बँक आहे. जशी तुमची जी बँक आहे ना, त्या बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवता आणि गरज पडेल तेव्हा पैसे काढता, खर्च काढता, पुन्हा त्या बँकेत पैसे घालता. तसा सगळं इथे चाललेलं आहे. पण इथे दोन प्रकारचे पैसे आहेत. कळलं की नाही? इथे दोन प्रकारचे पैसे आहेत, पाप आणि पुण्य. कळलं की नाही? पाप आणि पुण्य असे दोन प्रकारचे पैसे आहेत. आणि ते दोन्ही या ठिकाणी रेकॉर्ड होतं. पापही रेकॉर्ड होतं आणि पुण्यही रेकॉर्ड होतं. आता पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, हा विषय वेगळा आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र प्रवचन करावं लागेल. आणि त्यात काहीही कुठेही अंधश्रद्धा नाही. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय मी थोडक्यात सांगतो. ॲक्शन झाली की त्याची रिॲक्शन आज ना उद्या होते. पण जोपर्यंत ती रिॲक्शन झालेली नाही, ॲक्शन झालेली आहे, रिॲक्शन झालेली नाही, याच्यामध्ये जे असतं ना त्याला पाप पुण्य म्हणतात. तुम्ही एखादी गोष्ट चांगली केलीत, ती डिव्हाइन बँकमध्ये जाऊन कधी बसते, जोपर्यंत फळाला आली नाही तोपर्यंत. फळाला येईपर्यंत त्याची रिॲक्शन जी आहे ती आपल्या डिव्हाइन बँकमध्ये जाऊन बसते. आणि ती जेव्हा फळाला येते तेव्हा ती पुसली जाते. म्हणजे ते पुण्य तुमचं खर्ची पडतं. तसं पाप आहे. तुम्ही एखादं पाप केलं म्हणजे वाईट गोष्ट केली. पाप म्हणजे काय, वाईट गोष्ट करणं. पुण्य म्हणजे काय, चांगली गोष्ट करणं. पण चांगली गोष्ट करणं म्हणजे पुण्य नव्हे, त्याला सत्कर्म असं म्हणतात. आणि वाईट गोष्ट करणं म्हणजे पाप नव्हे, त्याला दुष्कर्म म्हणतात. दुष्कर्मातून पाप आणि सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं. ही गोष्ट आपण जर नीट लक्षात ठेवली तर हे पाप पुण्य फळाला येईपर्यंत, म्हणजे रिॲक्शन रूपाने तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईपर्यंत ते दबा धरून ते बसलेलं असतं ज्या ठिकाणी, त्याला डिव्हाइन बँक असं म्हणतात. त्याला डिव्हाइन बँक म्हणतात. तो विषय मोठा आहे, तो मी आता सांगत नाही. हे मी का सांगतो आहे, शरीर किती महत्त्वाचं आहे मला सांगायचं. शरीर हे इतकं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मला सांगा, या शरीराकडे तुम्ही कसं पाहणार? परमेश्वर म्हणून पाहणार, काय नाशिवंत आहे, हे आसार आहे, हे मरणार आहे. अरे मरणार आहे म्हणजे काय? अरे मरत नाही, नथिंग इज डिस्ट्रॉइड इन द वर्ल्ड. सगळं ते परिवर्तन होतं, बदलतं. कळलं की नाही? ह्या शरीराचं जे आहे ना ते पुन्हा ते नवीन शरीर धारण करतं. आपल्या ठिकाणी जी आत्मशक्ती आहे, किंवा त्याला आपण दिव्य शक्ती म्हणूया, किंवा त्याला आपण जीवनशक्ती म्हणूया. कळलं की नाही? किंवा त्याला आपण साध्या शब्दामध्ये लाईफ म्हणूया. लाईफ. डॉक्टर मर्फीने तर फार सुंदर सांगितले, गॉड इज लाईफ. God is life, and life principle is flowing through you every moment. God loves to express himself through you as harmony, peace, joy and abundance. This is called the will of God or the tendency of life. असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे ते फार आहे पण मी ते सांगत नाही. सांगायचा मुद्दा असा की हे जे लाईफ, आता लाईफ म्हटल्यानंतर तुम्हाला कळेल, एव्हरीबडी विल नो व्हॉट इज लाईफ. की लाईफ म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा जो जीव,
ज्याला आपल्या शास्त्रामध्ये जीवो ब्रह्मैव नापरा इथे वेदांत डिनो म्हटलेलं आहे. जीव म्हणजे ब्रह्म आहे असं सांगितलं आहे. आणि ब्रह्मालाच आपण कोणी देव म्हणतो आपण. खरं त्याच्यामध्ये फरक आहे. जीव देव ब्रह्म याच्यात फरक आहे, पण तो आपल्याला सध्या विषय नाही तो. तर हे जीव म्हणजे लाईफ, आणि लाईफला डॉक्टर मर्फी गॉड म्हणतो. समजायला सोपं आहे ते. समजा यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ, दुसऱ्या ठिकाणी तोच म्हणतो यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड यू आर द चाइल्ड ऑफ इन्फिनिटी. लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग अँड एटर्नल अँड इज द रियालिटी ऑफ ऑल मेन. यू लिव्ह फॉर एव्हर बिकॉज युअर्स लाईफ इज गॉड्स लाईफ असं म्हटलं. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. हे जे लाईफ आहे ना, हे लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल. एक म्हणजे कधी ते नाश पावत नाही. सेल्फ रिन्यूइंग म्हणजे नित्य नूतन, ते नेहमी स्वतःच्या ठिकाणी काट टाकत असतं आणि नवीन रूप धारण करत असतं. आणि एटर्नल, आणि ते अखंडित आहे, शाश्वत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली की आपल्या ध्यानात येईल की लाईफ ज्याला आपण म्हणतो, त्या लाईफ म्हणजे आपल्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी जे लाईफ आहे म्हणजे तोच गॉड आहे. आणि हे जे लाईफ आहे म्हणजे आत्मशक्ती किंवा जीवनशक्ती, ही शक्ती जी आहे या शक्तीकडनं आपल्याला रिॲक्शन्स मिळतात. आपण जी ॲक्शन करतो त्याची रिॲक्शन या आत्मशक्तीकडून येते. जसं इलेक्ट्रिसिटीकडून तुम्हाला रिॲक्शन मिळते प्रकाश रूपाने, रिॲक्शन मिळते आवाज रूपाने, रिॲक्शन मिळते व्हिडिओतल्या प्रकाशामुळे वगैरे वगैरे. तसं ही जी आत्मशक्ती आहे तिच्याकडून, तिला जीवनशक्ती हा करेक्ट शब्द आहे, जीवनशक्ती. कळलं की नाही? ही जी जीवनशक्ती आहे तिच्याकडून आपल्याला रिॲक्शन मिळतात आपण ज्या ॲक्शन्स करतो त्याला. आणि कशा मिळतात? त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे. हे अंडरलाईन करायचं. निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला रिॲक्शन्स मिळतात, त्याच्या लहरीप्रमाणे नाही. कोणाचा तरी खून केला आणि तुम्ही शिर्डीला जाऊन बसलात किंवा कुठेतरी गंगापूरला गेलात किंवा कुठे रामेश्वरला गेलात आणि तिकडे तुम्ही खूप जरी नवस केलेत तरी परिणाम भोगायचे ते भोगायला लागतं. हे लक्षात ठेवा. बरोबर. जर तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून सुटलात ना, कारण हल्ली कायद्यामध्ये लूपहोल्स बरेच असतात, कळलं की नाही, तर निसर्गाचा जो कायदा आहे ना तिथे तुमची सुटका नाही. त्या निसर्गाच्या कायद्यामध्ये तुमची सुटका नाही. म्हणून नेहमी कराल तर चांगलं करा. सत्कर्म हाच धर्म. अहो धर्म धर्म म्हणजे काय? मला विचारलं एकाने, अहो धर्म 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 म्हणजे सत्कर्म म्हणजे धर्म, आणि सत्कर्माचं आचरण करणं म्हणजे सदाचरण किंवा धर्माचरण. इट इज सो सिम्पल. कळलं ना? इट इज सो सिम्पल. सांगायचा मुद्दा असा की हे शरीर जे आहे हे शरीर साक्षात परमेश्वर आहे. अहो तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. हे शरीर आपल्याला दिसतं ना, पण या शरीराच्या ठिकाणी किती जीवपेशी आहेत, किती जीवपेशी आहेत, इनकॅल्क्युलेबल. या ठिकाणी ज्या जीवपेशी आहेत ना, इनकॅल्क्युलेबल, मोजता येणार नाही इतक्या आहेत. किती मरतात, किती जीवन जन्माला येतात, इनकॅल्क्युलेबल. फक्त मेंदूतल्या ज्या पेशी आहेत ना त्या मेल्या तर पुन्हा जिवंत होत नाहीत, म्हणून माणूस मरतो. तर सांगायचा मुद्दा असा की ह्या ज्या जीवपेशी आहेत ना असंख्य असंख्य, आणि त्या जीवपेशीचा हा सगळा शरीर झालेला आहे. आणि प्रत्येक जीवपेशीमध्ये जीव आहे, चैतन्य आहे, शक्ती आहे. आणि या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करणं, ह्या सगळ्यांचा समन्वय करणं, ह्या सगळ्यांचं संचलन करणं, ह्या सगळ्यांचं संयोजन करणं, ह्या सगळ्या गोष्टी जो करतो त्याला देव असं म्हणतात, त्याला परमेश्वर असं म्हणतात, त्याला डिवाइन लाईफ असं म्हणतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे आहे ना हे समजावून घ्या. उगीच देवदेव देवदेव करत कुठेतरी धावपळ करत बसू नका. हे सगळं समजावून घ्या. जर आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला पाहिजे असेल तर ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा. या शरीराबद्दल बोलायचं झालं ना तर स्वतंत्र 2-3 प्रवचन करावे लागेल, एवढा विषय तो मोठा आहे. मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. पुढे आपली इंद्रिय, कळलं की नाही,
इंद्रिय, नाक, कान, डोळे, हात, पाय, पुन्हा आतमध्ये आपली हे जे आहे, हे सगळं जे आहे याला इंद्रिय असं म्हणतात. ही इंद्रिय म्हणजे कशी अलंकार आहेत, अलंकार. मग याला अलंकापुरी हे दुसरं नाव आहे. आळंदीला अलंकापुरी असं एक नाव आहे, कळलं की नाही. तसं हे शरीर म्हणजे अलंकापुरी आहे. कारण आपले हे डोळे, कान, नाक वगैरे आहे, हे आपले अलंकार आहेत. या शरीरावर तुम्ही बायका जशा अंगावर अलंकार धारण करतात ना, तसं आपण या शरीरावर जे अलंकार धारण केलेले आहेत ते अलंकार म्हणजे ही इंद्रिय आहेत. आणि ही इंद्रिय म्हणजे अलंकार, म्हणून याला अलंकापुरी असं म्हणतात. ज्ञानदेवांची अलंकापुरी. हा ज्ञानदेव म्हणजे मगाशी सांगितलं की आपल्या हृदयामध्ये जी ज्ञानशक्ती आहे, जी जीवनशक्ती आहे, तो आहे ज्ञानदेव. आणि हे इंद्रिय, आणि आपल्या ठिकाणी ती जी जाणीव सारखी वाहते की नाही, ती त्याला आपण फ्लोईंग म्हणतो. ती जाणीव आपल्या ठिकाणी जी वाहते तिला म्हणतात इंद्रायणी. म्हणून ज्ञानेश्वरांची इंद्रायणी आपल्याच ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर आपल्याच ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ती आपल्याच ठिकाणी आहे. देव आपल्याच ठिकाणी, सर्व आपल्या ठिकाणी आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की हे सगळं दिव्य आहे. मी माझ्या शरीराकडे बोट करतो याचा अर्थ ते फक्त माझं शरीर दिव्य असं नव्हे, या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचं शरीर दिव्य आहे. मग तुम्ही म्हणा मग आम्हाला ते समजत नाही कसं, तीच तर अडचण आहे. अडचण तीच आहे, ते समजत नाही, कळत नाही, पटत नाही, पचत नाही, रुचत नाही, हीच तर अडचण आहे. कळलं की नाही. कोणीतरी काहीतरी फालतू गोष्टी सांगितल्या ना की त्या लगेच पटतात. कळलं की नाही. फालतू गोष्टी जर काही सांगितल्या ना लगेच पटतात. तिकडे भूत आहे लगेच पटलं. अरे भूत आहे कुठे? भूत नावाची गोष्टच नाही. कळलं की नाही. आमच्या मुंबईला, गोव्याचं काय मला ठाऊक नाही, पण आमच्या मुंबईला स्मशानात सुद्धा लोक घरं बांधतात. स्मशानात जागा फक्त मिळाली पाहिजे. बरं तुम्हाला भूत दिसतं कुठे? काळोखात. अरे चक्क उजेड पडलेल्या अशा ठिकाणी तुम्हाला कधी भूत दिसलंय? असं कधी दिसत नाही. ते दिसतं काळोखातच. कारण काळोखात काहीतरी जो भास होतो ना तोच भूत असतो. म्हणून भूतागेतावर विश्वास ठेवू नका. हे सगळं थोतांड आहे, हे लक्षात ठेवा. कळलं की नाही. पण सांगितलं तुम्हाला पटणार नाही, मला माहिती आहे. मग आतापर्यंत लोक सांगत आले ते का खोटं आहे असं म्हणणार. अहो आमच्याकडे आतापर्यंत लोक आले ना ते खटाऱ्यात बसत होते. तुम्ही आता विमानात बसता. लक्षात घ्या. आतापर्यंत आपले जे पूर्वीचे लोक होते ना ते खटाऱ्यात बसून प्रवास करत होते, आणि आता तुम्ही विमानात बसून प्रवास करता. तेव्हा पूर्वीचं आणि आताचं तुम्ही जर तुलना करत बसलात ना तर ते बरोबर नाही आहे. पूर्वीच्या काळी जो वातावरण होतं ना, काय वातावरण होतं? एक काळ असा होता की अमावास्या की चंद्राचाही प्रकाश नाही. जेथे चंद्राचाही प्रकाश नाही त्याला आपण अमावास्या म्हणतो. आता मला सांगा, अमावास्येच्या दिवशी तुम्ही घराच्या बाहेर जर आलात तर झाडांचा जो आवाज, ते श्वापद ज्याला आपण म्हणतो त्यांचे मोठमोठे आवाज, वाऱ्याचा आवाज, झाडं सळसळतात त्याचा आवाज, मग आपल्याला भीती वाटणार नाही तर काय वाटणार? आता ही जी भीती आपल्या मनात निर्माण होते ना तेच आपल्या मानेवर भूत होऊन बसतं. भीती आणि भूत याचा संबंध सांगतो. भीती मनात निर्माण होते आणि भूत रूपाने ती मानेवर बसते. कळलं की नाही. मग खरं भूत नावाची गोष्ट नाही, खरं आहे ती भीती. आज तुमच्या संसारामध्ये तुमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला भीती काय वाटते? माझं पुढे कसं होईल? हे चाललंय असंच चालेल ना? बघा तुम्ही कोणाला विचारलं ना काय कसं काय गोविंद कसं काय चाललंय? आतापर्यंत बरं चाललंय. म्हणजे काय? आतापर्यंत बरं. पुढे पुढे मला माहित नाही. अरे पण लेखा असं म्हण ना, माझं बरं चाललंय एवढं म्हण. आतापर्यंत शब्द पाहिजेच कशाला? पण आतापर्यंत बरं चाललंय मी पुढे त्याला भीती आहे. पुढलं आपल्याला काय ठाऊक नाही. आता पुढलं ठाऊक नाही सर्वांनाच ठाऊक आहे. मग बोलताना तरी शुभ बोल रे नाऱ्या. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की भीती नावाची गोष्ट अशी आहे, चांगलं असलं तरी पुढे काय होईल ही भीती, वाईट काय घडत असेल
तरी भीती, कोणी काहीतरी सांगतो त्याची भीती. हा भीतीचा हा जो आपल्या ठिकाणी जो भयगंड आहे, हा भयगंड ह्या बुवा बाबा लोकांचा भांडवल आहे, लक्षात ठेवा. हे बुवा बाबांचं भांडवल काय आहे? तुमची भीती. त्या भीतीच्या भांडवलावर त्यांचा सगळे प्रकार चाललेले असतात, सगळे प्रकार ते तुम्हाला ठाऊक आहेत. तर ही भीती मनात बाळगायची का देवाची भक्ती मनात बाळगायची ते तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.